तर मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती आहे। मिठी नदीमध्ये मोठा पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मोठी आपत्ती येण्याची शक्यता देखील आहे। कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरामध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाल्याची माहिती मिळते। मिठी नदी ही मुंबईतील मुख्य नदी आहे आणि त्यामुळे त्यांची धोक्याची पातळी ओलांडणं म्हणजे एक धोक्याची घंटा देखील मुंबईसाठी आहे। त्यामुळे एनडीआरएफ पथक सज्ज झालेलं आहे। एनडीआरएफ टीम तिथे दाखल झाली आहे। परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे एनडीआरएफ टीम तिथे आधीच दाखल झालेली आहे आणि नागरिकांना ते अगदी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। तिथे जे नागरिक अडकलेले आहेत पाण्यामध्ये त्यांना बाहेर काढतात। एनडीआरएफची टीम आपण बघतोय स्क्रीनवर दृश्य, एका छोट्या बाळाला त्यांनी कडेवर घेतलंय त्यातल्या एका टीम मेंबरने आणि ते त्यांना बाहेर काढण्याचा तिथून प्रयत्न करतायत। आपले प्रतिनिधी यशा कोटक आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? एनडीआरएफ टीम देखील तिथे दाखल झाली आहे त्यामुळे काय नेमकी धोक्याची घंटा आहे? हे जे विज्युअल्स येत आहे ते क्रांतीनगरचे विज्युअल्स आहेत कुर्लामध्ये कारण की मिठी नदी वाहत आहे तर तिकडे मिठी नदीचं स्तर अबाव डेंजर लेवल म्हणजे 3.9 वरती पोहोचलंय, जे आयडियली 3.6च्या खाली होऊ शकते। सकाळपासून 3.9 वर मिठी नदीचा स्तर आहे जे पोहोचलेला आहे। आता 3.6 झाला होता पण तरीही तिकडे आसपासचे जिकडे पण लोक आहेत बीएमसीने त्यांना इव्हॅक्युएट करून एक बीएमसीच्या स्कूलमध्ये पाठवलेला आहे आणि याच्यामध्येच एनडीआरएफची जी टीम आहे त्याची पण हेल्प घेतलेली आहे। 5 एनडीआरएफची टीम तिकडे डिप्लॉईड आहे कारण की हे जे आहे क्रांतीनगर ते मिठी नदीच्याच एरियामध्ये पडते आणि तिकडने लोकांना आता इव्हॅक्युएट करून बाहेर बीएमसीचे लोक आणि एनडीआरएफची टीम ते पाठवत आहे। आता आपण सध्याची मुंबईची परिस्थिती बघू शकताय तर अजून लो लाईन एरियाज आहे जिथे पाणी भरलेलं आहे कारण की सकाळपासून जे आहे धोधो पाऊस या सगळ्या एरियामध्ये पडत आहे आणि याच्यामध्येच जे लो लाईन निश्चितच आम्ही दृश्य देखील बघतोय। एनडीआरएफची टीम सज्ज झालेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। याचबरोबर कोयना धरण क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। कोयना धरणाचे सर्व दरवाजे 9 फुटापर्यंत उघडण्यात आलेले आहेत तर धरणातून 67,700 इतका क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये करण्यात आलाय। गेल्या 24 तासांमध्ये 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवला गेला आहे त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी आणि पडत असलेला पाऊस यामुळे पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। कोयना धरणाचे दृश्य आहेत, कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा काही फूट उघडण्यात आलेले आहेत आणि धरणातून 67,700 इतका क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। विशाल, 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, आसपासच्या गावांची काय परिस्थिती आहे? नक्कीच कोयना धरण हे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजलं जातं, मात्र गेल्या 24 तासात 5व्यांदा या ठिकाणी कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे सध्या ही जी परिस्थिती पाहतोय आपण ही कृष्णा आणि कोयना दोन नद्यांचं ज्या ठिकाणी प्रीतिसंगम होतं ते कराड जवळचं हे चित्र आहे। पूर्णपणे या ठिकाणी संगमावरती जी खेळणी आहे ती पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नदीकाठची शेती असेल ही सुद्धा सध्या पाण्याखाली जाताना पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने या पाण्याचा फटका हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याला मोठ्या प्रमाणावरती बसताना पाहायला मिळत आहे। पाटण शहरात काही ठिकाणी पाणी हे गावागावात शिरण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये सर्वात मोठा फटका हा आता चिपळूण आणि कराड महामार्गाला बसणार आहे। या राष्ट्रीय महामार्गावरती सुद्धा पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि हे पाणी आल्यामुळे कोकणाकडून साताऱ्याकडे येणारी वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। या गावाच्या ठिकाणी हे पाणी आलेलं आहे, महामार्गावरती रस्ता बंद झालेला आहे। तर कोयना नवजा हा रस्ता सुद्धा खचल्यामुळे कोयना नवजा ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। त्यासोबत नेरळे, मुलगाव, संगमनगर, जुना धक्कापूर, तांबवे येथील बंधारे हे सुद्धा पाण्याखाली गेलेले। सध्याचं चित्र पाहतोय आपण, इथं पाहू शकतो की एक मारुतीचं मंदिर आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। निश्चितच विशाल, आम्ही ते दृश्य बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पाणी वाढलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा तिथे विसर्ग करण्यात आलाय। 5व्यांदा
हे विसर्ग वाढवण्यात आलेले आहे, त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईतली बातमी बघूया। हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी रेल्वे वाहतूक सुरू आहे अशी माहिती मिळते आहे। तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे वाशी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। ठाणे कल्याण कसारा अपडाऊन रेल्वे देखील तिथे सुरू करण्यात आलेली आहे। तर मुंबईमध्ये 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि आज मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ही वाहतूक खोळंबली होती, अनेक ठिकाणी ट्रेन रखडल्या होत्या। तर आत्ता नेमक्या कुठल्या ट्रेन सुरू आहेत आणि कुठली वाहतूक बंद आहे याची माहिती आपण घेतोय। हार्बर मार्गावरील पनवेल वाशी रेल्वे वाहतूक सुरू आहे, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे वाशी रेल्वे वाहतूक देखील सुरू आहे। तर ठाणे कल्याण कसारा अपडाऊन रेल्वे वाहतूक देखील सुरू आहे। त्याचबरोबर पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। तर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांवर देखील मदत कक्ष उभारण्यात आलेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सुष्मिता बदाने आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। सुष्मिता, तुम्ही तिथे आहात, काय तिथली परिस्थिती आहे? खरं तर रेल्वे प्रशासनानं आता सगळ्या रेल्वेच्या बाबतीतली स्थिती नेमकी कशा पद्धतीची आहे ते स्पष्ट केलेले आहे। रेल्वे स्थानकांवरती मदत कक्ष तयार करण्यात आलेले आहेत। हार्बर मार्गावरती जर आपण बघितलं तर पनवेल वाशी वाहतूक सुरू आहे, परंतु चुनाभट्टी परिसरात जर आपण विचार केला तर कुर्ला ते चुनाभट्टी परिसरामध्ये 19 इंचहून अधिक पाणी रुळावरती जमा झालेलं आहे। त्यामुळे कुर्ल्याच्या पुढे चुनाभट्टीच्या परिसरामध्ये कुठेही आपण बघितलं तर रेल्वे वाहतूक सुरू नसल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मध्य रेल्वेचा विचार केला तर कल्याण ठाणे कसारा अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सध्या सुरू आहे, परंतु सायन कुर्ला या परिसरामध्ये रुळावरती 11 इंचहून अधिक पाणी साचल्यामुळे सुद्धा प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत। रेल्वे प्रशासनानं या दरम्यान जर आपण बघितलं तर वाहतूक नियंत्रणासाठी आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी सुद्धा काम केलेलं आहे। त्यासाठी वेगळे कक्ष हे तयार करण्यात आलेले आहेत। रेल्वे प्रशासनाकडनं आता संपूर्ण परिस्थितीवरती कंट्रोल रूम मधनं लक्ष ठेवलं जात आहे, परंतु नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। शाळा महाविद्यालय आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। काही लोक ट्रॅकवर उतरून प्रवास करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत, त्यांना सुद्धा थांबवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच काय तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। 4 लांब पल्ल्यांच्या गाड्या या रोखण्यात आलेल्या आहेत, रद्द करण्यात आल्या। त्यामध्ये सीएसएफटी कडनं धुळ्याच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस ही रद्द केली आहे। जनशताब्दी एक्सप्रेस जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिंगोलीला जात होती ती रद्द करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघणारी चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस ही होती ती सुद्धा रद्द करण्यात आली आणि अगदी चौथी शेवटची एक्सप्रेस म्हणजे गरीब रथ एक्सप्रेस जी आहे ती सुद्धा रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या गाड्या लांब पल्ल्याच्या या सीएसएमटी स्थानकातून निघणार होत्या आणि त्यामुळे त्यावरती गंभीर परिणाम आपल्याला मध्य रेल्वेवरती झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकीकडे लोकल सेवा आणि लांब पल्ल्यांच्या वाहतुकीवरती सुद्धा आजच्या पावसाचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच सुस्मिता, मोठा परिणाम झालेला आहे। चाकरमान्यांची गैरसोय त्याच्यामुळे होतीये। तर वाहतूक देखील काही ठिकाणी धीम्या गतीने सुरू आहे, काही ठिकाणी रखडली आहे। काही वेळापूर्वी सुस्मिता आम्ही अपडेट बघितला होता की ठाण्यापर्यंतच काही लोकल येत आहेत ज्या कसारा मार्गावरून येत आहेत आणि पुढे सीएसएमटीला येण्यासाठी त्यांना खरं तर काही सोयी नाही आहे अशी माहिती येत होती। सुस्मिता, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। कुर्ला येथील शीतल सिनेमा सोनापूर सिटी हॉस्पिटल रोडवर तिथे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। कुर्लाची ही दृश्य आहेत। कुर्ला येथील शीतल सिनेमा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे रस्त्यावर आणि कशा पद्धतीने तिथे वाहतूक सुरू आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय। आत्ताची ताजी दृश्य ही आहेत।